परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता की वेण्णा लेक परिसर हा कमी तापमानासाठी हा इथं प्रसिद्ध आहे। विशेष म्हणजे या वर्षी कमी तापमान म्हणजे आतापर्यंत 7 अंश सेल्सिअस पर्यंत हे तापमान गेलेलं होतं आणि आज देखील या ठिकाणी वेण्णा लेक परिसरामध्ये याचबरोबर लिंगमाळा परिसरामध्ये प्रचंड तापमान कमी झालेलं दिसतंय आणि याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी। आणि आता एक महत्त्वाची बातमी बुलेटिन मध्ये येते आहे ती बघूया। देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली। या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली आहे। 2 खटल्यांची माहिती लपवल्यामुळे सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना ही नोटीस दिल्याची माहिती मिळते। तर प्रतिज्ञापत्र सादर करताना ही माहिती लपवल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवरती आहे आणि त्याचमुळे ही 2 खटल्यांची माहिती लपवल्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिलेली आहे आणि याचं कारण म्हणजे 2 खटल्यांची माहिती त्यांनी लपवलेली आहे। प्रतिज्ञापत्र सादर करताना मुख्यमंत्र्यांकडून 2 खटल्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावरती आरोप होतोय आणि याच अनुषंगाने आता देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली। प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। प्रवीण, काय अधिक तपशील या प्रकरणी? होऊ शकतो हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचं कारण असं आहे की नागपूर हायकोर्टामध्ये सतीश उके ॲडव्होकेट यांनी एक याचिका दाखल केली होती आणि या याचिकेच्या माध्यमातून त्यांनी असा आरोप केला होता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये काही गुन्हे लपवले होते। त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टानं फेटाळून लावलं होतं आणि उके जे आहे ॲडव्होकेट त्यांना सुद्धा या संदर्भामध्ये दंड ठोठावला होता। त्यानंतर उके सुद्धा फरार होते काही दिवस, नंतर ते सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण गेलं त्या सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशामध्ये सांगितलं आहे की या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं आहे आणि या प्रकरणामध्ये जे गुन्हे होते हे गुन्हे सौम्य स्वरूपाचे असल्याचं यापूर्वी सीएमओनं सांगितलंय, चीफ मिनिस्टर ऑफिसनं। पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या प्रकरणामध्ये नाव असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचं या संदर्भामध्ये काय निवेदन आहे हे नोटीसद्वारे याची मागणी सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे आणि हे सादर करायला सांगितलं आहे। त्यामुळे आता ॲडव्होकेट उके यांच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांना हे कोणते गुन्हे होते, हे गुन्हे का लपवले आणि हे यात काय सत्यता आहे अगदीच प्रवीण, या संदर्भातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।